हॅलो गाईज, कालच्या तर ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. हा आमचा टिल्लू. याचं आम्ही याला सगळेजण टिल्लू म्हणतो. काल पहा, त्याला तो कोंबडा आणलेला, त्याच्यामुळं खूप राग आलता. तर त्या रागाच्या भरात त्याने बघा दिवसभर घरी अजिबातच आला नाही. हा दिसतोय का तुम्हाला? आणि बघा किती घाण होऊन आलाय. नाहीतर तो असं बाहेर जात नाही, पण तेव्हा कोंबड्याला तिथं ठेवलेलं आणि त्याला आम्ही बाहेर बांधलेलं, त्याच्यामुळं त्याला खूप राग आलता. तर बघा कसा थांबला आहे. खूप म्हणजे खूप कळतं त्याला. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की माणसाला भरपूर डोकं वगैरे असतं, तर हे प्राण्यांमध्ये पण हे असतं. हे मला आज आमच्या टिल्ल्याला पाहून समजलं आहे. तर बघा खूप घाण होऊन आलता आणि घरी तर येतच नव्हता. त्याला आम्ही आवाज देत होतो. हे आमच्या समोरचं आजीचं घर आहे आणि मी व्हिडिओ काढत होते, ते माझं घर आहे. तर तो अजिबात येत नव्हता आणि बघतसुद्धा नव्हता आम्ही आवाज दिला, थोडासुद्धा बघत नव्हता आणि होता दुसरीकडेच पळाला. हे पहा, आमच्या दारासमोरून पुढे गेला, पण आमच्या इकडे येतच नव्हता. तर मम्मी उभी राहिली आहे. मम्मीच्या पाशी तरी मम्मी बोलते, पण तरी मम्मीच्या समोरून तो पळून गेला. पहा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. म्हणजे इतकं ते हुशार आहे, याच्यातून असं कळतं. पण खूप ऐकतच नव्हता. छोट्या मुलांकडं पण जात नव्हता, कोणाकडंच काय करत नव्हता. हा असा आमचा टिल्लू आहे. तुम्हाला जर आमचा टिल्लू आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय. हे पहा, आत्ता आलाय, दिसला हो का? ऐकत तर अजिबात नाही आणि तिथं घरी तर येतच नव्हता. हो का? तिथल्या तिथंच हे करतं. बघा आत्ताच एका मामाच्या मुलीला तो जवळ तरी आला, तिच्या थोडासा तरी. हे पहा, याला तर फक्त बघतोय आणि गप्प बसतोय.